The following information is given. The balance sheet of Messrs A and B on 1st April 2002. जे आपल्याला ओपनिंग बॅलन्स शीट दिलेली आहे. द कॅश ट्रान्झॅक्शन फॉर 12 मंथ्स टू 31st मार्च 2003 आपल्याला हे कॅश बुक दिलेलं आहे. आणि समरी ऑफ रिमेनिंग ट्रान्झॅक्शन असे 3 वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. हे आहे कॅश बुक. बँक ओव्हरड्राफ्ट 5000 रुपीज. आता हे बँक ओव्हरड्राफ्ट पेड केले इथं खाली बघा, पेमेंट साइडला आहे 5000 रुपये. आता हे 5000 रुपये आहे, 5000 रुपये निघून जातील. सन्ड्री क्रेडिटर्स 36000 याला म्हणतात सन्ड्री क्रेडिटरचा ओपनिंग बॅलन्स. क्रेडिटरच्या क्रेडिट बाजूला ओपनिंग बॅलन्स. बिल्स पेएबल 16000 बिल्स पेएबलचा ओपनिंग बॅलन्स. बिल्स पेएबलच्या क्रेडिट साइडला. कॅपिटल 1,10,000 ए आणि 90,000 बी बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. नेक्स्ट आता कॅश इन हँड 700 रुपीज. आता एवढीच कॅश इथं कॅश रिसिप्टला असणार बघा, रिसिप्ट साइडला आहे का. ओपनिंग कॅश ही 700 रुपये, ही 700 रुपये, ही निघून जातील, हे घ्यायचं नाही ओपनिंग कॅश. बिल्स रिसेबल 25000 रुपये बिल्स रिसेबलच्या डेबिटला. सन्ड्री डेटर्स 39,000 रुपये डेटर्सच्या डेबिटला ओपनिंग बॅलन्स. स्टॉक 75,300 ओपनिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट डेबिट साइड. प्लांट अँड मशिनरी 47,000 लँड अँड बिल्डिंग 70,000 बॅलन्स शीट असेट साइड. नेक्स्ट आता हे ओपनिंग कॅश तर घ्यायची नाही कुठं. रिसिप्ट फ्रॉम डेटर्स 2,90,000 डेटर्स कडून कॅश मिळाली. कॅश अकाउंट डेबिट आणि डेटर्स अकाउंट क्रेडिट म्हणजे याची नोंद होईल डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट म्हणून. टू बिल्स रिसेबल बिल्स रिसेबलचे 1,00,000 रुपये मिळाले म्हणजे कॅश डेबिट बिल्स रिसेबल क्रेडिट. बिल्स रिसेबलच्या क्रेडिट बाजूला बाय कॅश अकाउंट. बँक ओव्हरड्राफ्ट हे 5000 निघून जातील. पुढं सॅलरी प्रॉफिट लॉस डेबिट. वेजेस ट्रेडिंग डेबिट. सॅलरी प्रॉफिट लॉस डेबिट वेजेस ट्रेडिंग डेबिट. बिल्स पेएबल याचा अर्थ बिल्स पेएबलचे पैसे दिले बिल्स पेएबलच्या डेबिटला. बिल्स पेएबल डेबिट टू कॅश अकाउंट क्रेडिट अशी एंट्री असते त्याची बिल्स पेएबलच्या डेबिट बाजूला टू कॅश म्हणून. पेमेंट टू क्रेडिटर्स क्रेडिटर्सला पैसे दिले. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट कॅश अकाउंट क्रेडिट म्हणजे क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिट बाजूला टू कॅश अकाउंट म्हणून 1,47,000. ऑफिस एक्सपेन्सेस 8,000 प्रॉफिट लॉस डेबिट पीडी. ड्रॉइंग A 25,000 B 20,000 बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. कॅश इन हँड 2,400 कॅश ॲट बँक 12,500 त्याला क्लोजिंग कॅश म्हणतात म्हणजे बॅलन्स शीटच्या असेट बाजूला जाईल कॅश. पुढं आता इतर माहिती काय दिली बघा. सेल्स 4,07,000. आता सेल्सचं 2 पोस्टिंग होतील. एक डेटर्स अकाउंटच्या डेबिट बाजूला आणि दुसरं सेल्स कुठं असतो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला क्रेडिट सेल्स. सेल्स कुठे लिहिणार डेटर्सच्या डेबिटला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. डिस्काउंट टू कस्टमर कस्टमर म्हणजे डेटर्स 2 पोस्टिंग बघा 2,000 रुपीज डिस्काउंट टू डेटर्स. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिट बाजूला आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. पुढं परचेसेस ह्याला खरेदी असं म्हणतात क्रेडिट परचेसेस.
क्रेडिटरच्या क्रेडिटला, क्रेडिटरच्या क्रेडिटला, क्रेडिटरच्या क्रेडिटला. आणि परचेस कुठं असते रे? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला असतं परचेस. कुठं असतं परचेस? दुसरं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट बाजूला. पुढं डिस्काउंट फ्रॉम सप्लायर, सप्लायर म्हणजे क्रेडिटर. क्रेडिटरच्या डेबिटला आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. डिस्काउंट फ्रॉम सप्लायर क्रेडिटरच्या डेबिटला आणि प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. पुढं बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर, बिलं मिळाली चालू आर्थिक वर्षात. आता याची जर्नल एंट्री अशी असते बघा, बिल्स रिसिवेबल रिसिव्ड म्हणजे बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू डेटर्स अकाउंट क्रेडिट. भाऊ काय आहे सांग बघू, पोस्टिंग कुठं कुठं होणार? बिल्स रिसिवेबल अकाउंटच्या डेबिटला आणि डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला. बरोबर, गुड. बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर. आता बिलं दिली डेटरला, बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट असं म्हणायचं. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट टू बिल्स पेएबल अकाउंट क्रेडिट. सांग भाऊ आता एंट्री, पोस्टिंग सांगायचं. ज्योती क्रेडिटर्स अकाउंटच्या पोस्टिंग सांगा. डेबिटला आणि बिल्स क्रेडिटर अकाउंटच्या पेएबलच्या डेबिटला क्रेडिटला आणि बिल्स पेएबलच्या क्रेडिटला. ओके, गुड. हा. स्टॉक 31/3/2003 म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक आहे. वैशाली क्लोजिंग स्टॉकचे 2 पोस्टिंग. सर म्हणजे हा, येतोय आवाज? आवाज येतोय का? हो. बघा, क्लोजिंग स्टॉकचे 2 पोस्टिंग, बॅलन्स शीटच्या असेट बाजूला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट बाजूला. रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स 5% ऑन डेटर्स. डेटर्स काय करतो रे? आरडीडी, सॉरी, रिझर्व फॉर डाउटफुल डेट्स, आरडीडी काय करतो? डेटर मधून लेस करतो. डेटर मधून काय करतो? लेस आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला लिहितो. Provide depreciation on plant and machinery at 5% and land and building at 2.5%. Depreciation assets मधून लेस करतो आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. आखून घ्या त्याला. कोणते कोणते अकाउंट आखणार? एक टोटल डेटर्स अकाउंट, टोटल क्रेडिटर्स अकाउंट, बिल्स रिसिवेबल अकाउंट आणि बिल्स पेएबल अकाउंट. हे 4 अकाउंट झाले. ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि क्लोजिंग बॅलन्स शीट. ओपनिंग बॅलन्स शीट तर आहे आपल्याकडे.
हाकून झाले की सांगा. झाला कोण? 31 मार्च 2003. इयर एंडिंग आहे 31 मार्च 2003. चालू करूया. साक्षी, ओके. चला सोडवायला चालू करू. बँक ओव्हरड्राफ्ट 5000 कुठेही घेऊ नका. सन्ड्री क्रेडिटर्स 36,000 ओपनिंग बॅलन्स आहे क्रेडिटर्सचा. क्रेडिट बाजू लिहिला. पुढं बिल्स पेएबल 16,000. बिल्स पेएबलच्या क्रेडिट बाजूला. कॅपिटल ए 1,10,000, बी 90,000. बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. balance sheet liability side, capital 1,10,000 A and B 90,000. कॅश इन हँड 700 रुपीज. ओपनिंग कॅश आहे, घ्यायचे नाही कुठं. ओपनिंग बॅलन्स आहे आपल्याकडे. बिल्स रिसेबल 25,000.
बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू बॅलन्स ब्रॉट डाऊन. भाविका मी सोडवून देऊ बरोबर, लक्ष देत आहे? तुम्ही चालतंय. नंतर सोडवा. व्हिडिओ टाकतो मी, नंतर हा. बघून सोडवा. मी देतो सोडवून पटपट. बघा, बिल्स रिसिवेबल ओपनिंग 25,000. नेक्स्ट आहे सन्ड्री डेटर्स 39,000. डेटर्सच्या डेबिट बाजूला. बॅलन्स ब्रॉट डाऊन 39,000. स्टॉक 75,300. ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंगच्या डेबिटला. ओपनिंग स्टॉक 75,300. प्लांट अँड मशिनरी 47,000. लँड अँड बिल्डिंग 70,000. बॅलन्स शीट असेट. समजते ना? बॅलन्स शीट असेट पोस्टिंग तुम्हाला मगाशी मी सांगितलेलं आहे. ठीक आहे, ही ओपनिंग बॅलन्स शीटचं पोस्टिंग झालेलं आहे. आता कॅश बुकचं पोस्टिंग बघा. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन हा ओपनिंग कॅश आहे, नाही घ्यायचा कुठे. रिसिप्ट फ्रॉम डेटर्स 2,90,000. डेटर्स कडून 2,90,000 रुपये मिळाले. कॅश अकाउंट डेबिट, डेटर्स अकाउंट क्रेडिट, म्हणजे डेटर्सच्या क्रेडिट बाजूला. बाय कॅश हॅलो. हां, रिसिप्ट फ्रॉम डेटर्स 2,90,000. कॅश अकाउंट डेबिट, डेटर्स अकाउंट क्रेडिट, डेटर्सच्या क्रेडिट बाजूला लिहिलं. पुढं बिल्स रिसिवेबल 1,00,000. बिल्स रिसिवेबलचे 1,00,000 रुपये मिळाले, म्हणजे कॅश अकाउंट डेबिट आणि बिल्स रिसिवेबलच्या क्रेडिट बाजूला. बाय कॅश अकाउंट 1,00,000 रुपीज. पुढं बँक ओव्हरड्राफ्ट 5,000. आता इथं पण बँक ओव्हरड्राफ्ट ओपनिंग बॅलन्स शीटला आहे बघा 5,000 रुपीज. हे जातील एकमेकाला. सॅलरी 12,000. सॅलरी प्रॉफिट लॉस डेबिट. ऍडजस्टमेंट नाही आहे, आउटरला घ्या डायरेक्ट. वेजेस 15,800. ट्रेडिंग डेबिट. वेजेस ट्रेडिंग डेबिट. $15,800.
बिल्स पेएबल 1,43,000. बिल्स पेएबल डेबिट आणि कॅश क्रेडिट, म्हणजे बिल्स पेएबलच्या डेबिट बाजूला, बिल्स पेएबलच्या डेबिट बाजूला टू कॅश अकाउंट 1,43,000. पेमेंट टू क्रेडिटर्स, क्रेडिटर्स डेबिट टू कॅश क्रेडिट 1,47,000. नंतर सोडवा, मी पटपट सोडवून देतो, वेळ होतोय खूप परत. पुढं पेमेंट टू क्रेडिट झालं. ऑफिस एक्सपेन्सेस 8,000. ऑफिस एक्सपेन्सेस प्रॉफिट लॉसच्या डेबिट बाजूला ऑफिस एक्सपेन्सेस 8,000. ओके. ड्रॉइंग 25,000 ए आणि 20,000 बी. काय करतो ड्रॉइंग? लेस करतो ना. 25,000 ए आणि 20,000 बी कॅपिटल मधून लेस करायचे ड्रॉइंग. कॅश इन हँड 2,400 आणि कॅश ॲट बँक 12,500. बॅलन्स शीट असेच. कॅश इन हँड 2,400, कॅश ॲट बँक किती आहे? कॅश ॲट बँक 12,500. बरोबर आहे का? कॅश इन हँड कुठे जाईल? बॅलन्स शीटच्या असेट बाजूला. पुढं सेल्स 4,07,000. सेल्सचे दोन पोस्टिंग होतील बघा. एक ट्रेडिंगच्या क्रेडिटला बाय सेल्स 4,07,000 आणि सेल्समुळे उधार विक्रीमुळे कोण तयार होत असतं? डेटर्स. बरोबर नाही? सेल्स कुठे जाईल? डेटर्स अकाउंटच्या डेबिट बाजूला 4,07,000. पुढं काय? डिस्काउंट टू कस्टमर 2,000 रुपीज. कस्टमरला डिस्काउंट दिलाय. डिस्काउंट कस्टमर म्हणजे डेटर्स. त्याला डिस्काउंट अलाउड म्हणायचं. डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला डिस्काउंट अलाउड किती आहे? 2,000 रुपीज आहे. आता डिस्काउंट कस्टमरला दिला की आपला नुकसान होत असतं, म्हणून प्रॉफिट लॉसच्या डेबिटला डिस्काउंट अलाउड 2,000 रुपीज. समजलं? डिस्काउंट अलाउडचे दोन पोस्टिंग, डेटर्सच्या क्रेडिटला, प्रॉफिट लॉसच्या डेबिट बाजूला. परचेसेस 3 लाख रुपीज. परचेस ट्रेडिंगच्या डेबिटला. आता परचेसमुळे क्रेडिटर निर्माण होत असतात. क्रेडिटर्सच्या क्रेडिट बाजूला किती अमाऊंट आहे परचेसची? 3 लाख रुपीज. डिस्काउंट फ्रॉम सप्लायर. सप्लायर म्हणजे क्रेडिटर्स. क्रेडिटर्सला डिस्काउंट, क्रेडिटर्स कडून डिस्काउंट मिळाला आपल्याला, त्याला डिस्काउंट रिसिव्ड असं म्हणतात. क्रेडिटर्स अकाउंटच्या डेबिटला 1,000 रुपीज. डिस्काउंट मिळाला क्रेडिटर्स कडून क्रेडिटर्सच्या डेबिटला आणि प्रॉफिट लॉस अकाउंटच्या क्रेडिटला, कारण फायदा होतो डिस्काउंट आपल्याला मिळाला की.
बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर, बिल मिळाली. आता याची जर्नल एंट्री आपण कशी करतो, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट आणि डेटर्स अकाउंट क्रेडिट. बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला डेटरचं नाव, बिल्स रिसिवेबलच्या डेबिटला टू टोटल डेटर्स 1,09,000 आणि डेटर्स अकाउंटच्या क्रेडिटला बाय बिल्स रिसिवेबल 1,09,000. समजलं. बिल्स रिसिवेबल रिसिव्ड ड्युरिंग द इयर. बिल्स पेएबल इश्यूड ड्युरिंग द इयर. आता बिल दिली, इश्यू केली. क्रेडिटर्स अकाउंट डेबिट आणि बिल्स पेएबल अकाउंट क्रेडिट. काय म्हटलं मी, क्रेडिटर्स अकाउंट डेबिट म्हणजे क्रेडिटर्सच्या डेबिट बाजूला टू बिल्स पेएबलचं नाव, आणि बिल्स पेएबलच्या क्रेडिटला बाय टोटल डेटरचं नाव. कळालं. बिल दिली क्रेडिटर्सला 1,50,000, क्रेडिटर्सच्या डेबिटला बिल्स पेएबलच्या क्रेडिटला. क्लोजिंग स्टॉक 53,000, 53,000 क्लोजिंग स्टॉक आहे. सांगा बघू क्लोजिंग स्टॉक. बघा क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला. किती आहे क्लोजिंग स्टॉक टोटल, 53,000 आणि बॅलन्स शीटच्या असेटला 53,000. पुढं आता हे ऍडजस्टमेंट आपण नंतर सोडवू. आधी आपण डेटर्स अकाउंट ते क्लोज करून घेऊया. ठीक आहे. बघा सुरुवातीला बिल्स रिसिवेबल अकाउंट क्लोज करायचं. आता या बिल्स रिसिवेबलचा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही आहे, म्हणजे आता जो निघेल तो क्लोजिंग बॅलन्स असेल. बघा 1,34,000 वजा 1,00,000 म्हणजे टोटल किती बॅलन्स येईल, 34,000. याला बॅलन्सिंग फिगर म्हणायचं. आता 34,000 हा बॅलन्सिंग फिगर आलेला आहे, क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे बिल्स रिसिवेबलचा. याला म्हणू बाय बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. आता क्लोजिंग बॅलन्स बिल्स रिसिवेबलचा कुठे लिहायचा रे मग, कोण सांगते. ज्योतिष, बिल्स रिसिवेबलचा क्लोजिंग बॅलन्स. तर क्लोजिंग बॅलन्स शीटच्या असेट बाजूला कुठे लिहायचा, कुठे, बॅलन्स शीटच्या असेटला. असेटला. बरोबर. किती आलाय क्लोजिंग बॅलन्स ऑफ बिल्स रिसिवेबल, 34,000 बॅलन्स शीटच्या असेटला. बरोबर. पुढं आता डेटर्स अकाउंट क्लोज करूया. डेटर्सचा आपल्याला ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे, बरोबर. क्रेडिट सेल्स दिलेला आहे, कलेक्शन फ्रॉम डेटर्स पण दिलेला आहे, म्हणजे इथं क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाही आहे, म्हणजे आता जो फरक निघेल तो क्लोजिंग बॅलन्स निघेल. त्याला क्लोजिंग बॅलन्स 45,000. आता डेटर्सचा हा क्लोजिंग बॅलन्स आहे, राईट. मग बॅलन्स शीटच्या कोणत्या बाजूला जाईल, डेटर्स कुठे असतात, असेटला ना. इनरला लिहा डेटर्स 45,000. हां
इनरला लिहा कारण आजीची ऍडजस्टमेंट आहे. पुढं आता बिल्स पेएबल अकाउंट क्लोज करू. हे बघा ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे बरोबर आहे की नाही, पण क्लोजिंग बॅलन्स दिलेला नाहीये. म्हणजे आता जो काय फरक निघेल तो क्लोजिंग बॅलन्स असेल. $1,66,000 वजा $1,43,000 $23,000 रुपये बॅलन्स निघाला. याला म्हणून टू बॅलन्स कॅरी फॉरवर्ड. आता मला सांगा क्लोजिंग बॅलन्स बिल्स पेएबलचा कुठे लिहूया. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला बरोबर ना. बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला. आता क्रेडिटरचा बघा ओपनिंग दिलेला आहे, क्रेडिट परचेस दिलेला आहे, पण इथं क्लोजिंग दिलेलं नाही. क्लोजिंग बॅलन्स दिला आता $3,36,000 मायनस $1,50,000 मायनस $1,000 मायनस $1,47,000 $38,000 बॅलन्स निघाला. बॅलन्स कॅरी डाऊन. आता हा क्लोजिंग बॅलन्स झाला क्रेडिटर्सचा. बॅलन्स शीटच्या क्रेडिट बाजूला $38,000. पुढं आता ऍडजस्टमेंट बघूया. काय ऍडजस्टमेंट आहे. पहिली आरडीडी आहे 5%. कशावर काढतो आरडीडी शिकलोय आपण 12वी मध्ये. आरडीडी डेटर्स मधनं लेस $2,250 $45,000 मायनस $2,250. समजलं का. आरडीडी कसा काढला. डेटर्स मधून 5% लेस केला. आता आरडीडीचं दुसरं पोस्टिंग कुठं असतं. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. अजून कोणती ऍडजस्टमेंट आहे बघा. डिप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरी 5%, लँड अँड बिल्डिंग 2.5%. प्लांट अँड मशिनरी 5% डिप्रिसिएशन आहे. असेट मधून लेस आणि लँड अँड बिल्डिंग 2.5% म्हणजे 2.5%. गुणिले 2.5 भागिले 100. डिप्रिसिएशनचं दुसरं पोस्टिंग. आता हे 2350 डिप्रिसिएशन प्लांट अँड मशिनरीचं आणि हे 1750 डिप्रिसिएशन लँड अँड बिल्डिंगचं. कुठं असतं दुसरं पोस्टिंग डिप्रिसिएशनचं. प्रॉफिट लॉसच्या डेबिट बाजूला. प्लांट अँड मशिनरी 2350 लँड अँड बिल्डिंग 1750. $4,100. गुड. ऍडजस्टमेंट झाल्या. आता पहिल्यांदा ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घ्यायचं. $4,60,000 $4,60,000 $4,60,000 काय काय वजा होणार. 4,60,000 वजा बेजेस 15,800 वजा
परचेस 3,00,000 आणि ओपनिंग स्टॉक 75,300. अशा पद्धतीने हा काय झाला, ग्रॉस प्रॉफिट. ह्याला म्हणतात ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट इकडं प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. आता प्रॉफिट लॉस अकाउंट क्लोज करायचा. नेट प्रॉफिट आला 43,550. आता हा नेट प्रॉफिट आहे, दोघांना वाटायचा, दोन पार्टनर आहेत. नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल. $21,77,500. हा जो काही नेट प्रॉफिट आला तो कॅपिटल मध्ये काय करायचा, नेट प्रॉफिट ऍड करायचा. कुठं अडकलं रे? सर नेट 50 येते.